योगरिष्टानो हांव निखिल जन्नायक आयज परत एकदा तुमच्या खातीर म्हाज्या युट्यूब चॅनलाचेर घेवन येयला एक बरो इंट्रस्टिंग असो टॉपीक तुमकां आवडटलो असो हो आमचो परंपरा आमची अभिमान असो तेजेर आदारीत आहा सो आशा करता तुमकां हो टॉपीक आवडटलो असो आयचो टॉपीक जावन आसा हरिपाठ. हरिपाठ जो आमच्या भगवंताचेर आसा सो तेच्या बद्दल आमी काय म्हायती जाणून घेवया आमच्या मदीं माऊली उपस्थित आहात तांच्या कडसून. सो हांव प्रश्न म्हणजे सुरवात करता. सो हांव इंट्रोड्यूस करता. आमच्या मदीं आसा आमचे जाणकार पांडुरंग भगत, वसंत वसंतगाड आणि धनंजय. सो हे आमकां आमच्या हरिपाठ हेच्या बद्दल काय म्हायती दितले. सो माझो पहिलो प्रश्न जावन आमकां सांगात हरिपाठ. हरिपाठ जो संत ज्ञानेश्वर हांच्यांनी बरयल्लो आसा हेच्या बद्दल आमकां थोडक्यात काय सांगा हरिपाठा बद्दल. हरिपाठ जो आसा न्हू तो संबंध ल्हान मोठ्यांक येतून भेदभाव ना माऊलीचो म्हणजे मेन म्हणजे माऊलीचो. आणि दुसरी गोष्ट कितें आसा खंयची जात धर्म म्हणटा ते कांयच ना हरिपाठाक. हरिपाठ कोणीय हे करपाचे सगळे एकट्यान येवन उमेदीन करतात आणि हरिपाठाचे खरेंच तेजे प्रत्यक्ष येवन श्रेय घेवपाचे तेजे आणि कोणीच ते फाटी ओडपाचे ना हरिपाठाचे. कित्याक हरिपाठान जर तूं पयलो जर हरिपाठाचेर जर हे केले जाल्यार फुडें तुजे अध्यात्मीक ज्ञानाचेर तुजे आनी भर पडून तुका आनी स्फूर्ती येता एक प्रकारची. आपुणूय थंय त्यांच्या बरोबर वचपाचे आपलेय तशें कोणाचे बरें जाल्ले जाय न्हू. आयज आतां प्रत्येक जाण कितें चित्ता आपले बरें जावचे म्हाज्या वांगडच्याय बरें जावचे तशें बरें जावचे म्हणून हेतून खूब 100% हें आसा. म्हणजे तूं एक रूपान तर हे करपाक जाय हरिपाठाचे नित्य नेमान हे करता पाठांतर करपाक जाय. सादे सोपे आहा ते भाशण माऊलीचे कठीण शब्द ना भितर कळ्ळें तुका. आनी एक समरस जावपाचे हरिपाठान न्हू. पयल्याच अभंगान तेजे जे आसा देवाची द्वारी उभाशण भरी हो जो अभंग आसा न्हू तो खरोच माऊलीचो तेणी विचार करूनच माऊलीन ते तेका हे केल्ले आसा. हय बरें आहा तेजे. सो आनी फुडलो हांव विचारता तुमकां हरिपाठ आसा जो आमी हरिपाठ म्हणटा आमच्या विचारान आनी आमच्या भावनांनी कितें फरक पडटा जे आमचे माऊली उपस्थित जातात रावतात हरिपाठाक तेंच्या विचारांनी आनी तेंच्या भावनांनी कितें फरक पडटा. आता सगळ्यात पयलीं म्हणजे रामकृष्ण हरी. हरिपाठ आणि वारकरी यांचे दोघांचे एक संगमतन आहा. बरोबर. जो वारकरी एका हरिपाठ म्हणजे कितें ते सांगपाची गरज ना. जेन्ना आमी अध्यात्मिकाक जेन्ना वयता जे ज्ञानेश्वर माऊलीन जो हरिपाठ बरोवन दवरला आणि तो जो संबंध आमचे इंडियेक म्हण की चड करून महाराष्ट्रान वारकरी जे आसात यांचे जे लागे बांधे म्हणजे रिलेशन हे हरिपाठाक आसा. आणि हरिपाठ जो ज्ञानेश्वरान जो बरयल्लो आसा त्या हरिपाठान तेणी स्पश्ट सांगलेले आसा की हरिपाठ जो वारकरी जो हरिपाठ म्हणटा तेका कसलेच दुःख हे नासता सदीत हे सुख असता. आणि अध्यात्मिकाच्या दृश्टीन जर पळयशीत जाल्यार जेन्ना आमी अध्यात्मिकाच्या वाटेर जेन्ना वयता तेन्ना आमचे जे कितें सुख दुःख हे आमकां कितें ते तितून कळटा. जेन्ना तूं हरिपाठान जेन्ना गुंग जाता आतां आमच्या माऊलीन सांगले की हरिपाठाची जी सुरवातूच जाल्या देवाची द्वारी उबा क्षण भरी तेणी मुक्तीचारी साधी येयल्या. आणि हेचो जर अर्थ जर त्या वारकऱ्याक विचारची जाल्यार तो वारकरी सांगतलो. म्हणून तो हरिपाठ जो आसा हो हरिपाठ प्रत्येक आमच्या संतांनी आपापल्या हितून चालीन म्हटलेलो आसा. त्या हरिपाठाक तुज्या चाल हे लागान अमकेच चालीन म्हणपा जाय जाल्यार आमी घरान बसोन सुद्दां वाचन करून हरिपाठ म्हणटात. म्हणजे त्या हरिपाठाचे जे फळ आसा ते तुका मेळटा तुज्या सहकुटुंब सहपरिवार जेन्ना तुजे ते मटयेन जेन्ना तूं त्या हरिपाठाचे हरिपाठ जेन्ना म्हणटा तेन्ना तुज्या घरान सुख शांती आणि मेन आमकां आतांच्या हितून हे सुख शांतीच जाय. जेन्ना हरिपाठाच्या हेका वयतलो तेन्ना तुका सुख शांती सगळे तुका मेळटा. देवा कडेन आनीक मागपाची गरज ना म्हाका हे दिता. जेन्ना तूं जेन्ना हरिपाठ जेन्ना म्हणटलो
तुझ्या मोठ्यान जेन्ना देवा फुडें बसून जेन्ना हरिपाठाचें वाचन जेन्ना करतलो तेन्ना ऑटोमॅटीक घरान सुख शांती समाधान हे सगळें मेळटा. माऊली हांव तुमकां एक रिक्वेस्ट करता, तुमच्या तोंडान असो एक अभंग येता जो तुमकां याद करपाची गरज ना, फ्रिक्वेंटली तुमच्या तोंडान येता असो एक म्हणून दाखया, जेणे करून आमचे लोक आतां तांकां एक बरें दिसतलें. देवाची प्रत्येकाच्या तोंडान म्हणजे कशा प्रत्येक माऊली आता आमचो वारकरी हो आमचो सगळ्यांचो माऊली. इवन आम्ही मोठ्यांक बारीकांक सगळ्यांक आमच्या वारयेक सुद्धा माऊली ह्या नावानूच हे करता. प्रत्येकाच्या मुखान वारयेक आमी जेन्ना वयता तेन्ना प्रत्येकाच्या मुखान देवाची द्वारी उबा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे जे नामघोष आहा पळय कळ्ळें हो प्रत्येकाच्या माऊलीच्या तोंडान असता. सदोदीत आणि हांव तुमकां एक प्रश्न विचारूंक सोदता, जेन्ना आमी आतां पळयता आमची जी युवा पिढी आहा जी रॅप करता फ्युजनान अशी ह्यो ओळी म्हणटात, तेन्ना तुमकां कितें म्हणपाचें आहा तेंकां हेज्या बद्दल? ना फ्युजन म्हणजे कशें आसा खबर आहा, आतां गोंयान आमच्या जर पळयशीत आतां जी आमची वारी सुरू जाली आषाढी एकादशीची वारी सुरू जाली ही 2009तल्यान सुरू जाली आणि ह्याच प्रांगणांसून केळबाई देवीच्या प्रांगणांसून बिचोले तालुका सून सुरू जाली आणि आयज मेरेन आतां जर पळयशीत जाल्यार ज्यो वारयो सबंद गोंयान म्हाका दिसता गेल्या वर्सा आमी जर नोट केल्ले जाल्यार जवळ जवळ 44 वारी पायी वारी दिंडी ह्यो पंढरपुराक गेले आणि ह्या वर्सा म्हाका दिसता आनीक 10 तरी वाडटल्यो. म्हणजे लोकांक कशें जाला खबर आहा, लोकांक एक आस निर्माण जाल्या म्हणजे अध्यात्मिकाचे हे लोकांक कळले आसा. पयलीं ज्यो वारयो आसताल्यो त्यो महाराष्ट्रांतसूनच पंढरपुराक वयताल्यो पण आता हळूहळू गोंयांतले लोक अध्यात्मिकाकडे वळले आसा आणि खरी बरी गोष्ट आसा. पेडणे तू काणकोण मेरेन वारी आता वयतात. म्हणजे तुमकां आता तुम्ही आमकां एक प्रश्न केलो की जी गोष्ट आसा पळय कशी जरी जाली देवाचें नामस्मरण घेवपाक नाम घेवपाक तुका खंयचेच हे ना खंयच्या हितूनसून तूं देवाचें नामस्मरण करूं शकता, भजनांसून करूं शकता, कीर्तनांसून करूं शकता, प्रवचनांसून करूं शकता. म्हणजे तुका तेजेर हे ना पण नामस्मरण करपा जाय आणि नामस्मरण जेन्ना करतले पळय तेन्ना तुका मन शांती मेळटली. बरोबर. आतां हांव तुमकां एक फुडें माऊली तुमकां एक फुडें म्हणूंक सोदता की आतां आमच्या मॉडर्न युगान लोकांक कितलेशेच लोक कामाक वयतात, आतां धांवतें जग आसा म्हणटा. सो ह्या मॉडर्न युगान लोकांक कितलेशेच प्रॉब्लेम्स आसता, कितें आसता. सो हरिपाठ ह्या लोकांच्या प्रॉब्लेमाक कशें डील करता, कसो कितें हे करता? हरिपाठ म्हटलं काय ना, हरिपाठ तुज्यान घरान सुद्धा करूं येता एकल्याच्यान, फूल फॅमिली बसूनय करूं येता. आणि आता आम्ही आमची केळबाई सातेरी वारकरी मंडळ हो जो आम्ही मंडळ जे काढला वारकऱ्यांचे जवळजवळ आता आमकां दिसता 5-6 वर्सां जाली आमची ही वारी चालू आसा. हेच्या पयलीं आमी 2009 सुरवात आहा आमची वारी. पण जेन्ना आमी हरिपाठ आमच्या संस्थे मार्फत जेन्ना करता तेन्ना आमकां खूबशे पॉझिटिव्ह लोकां कडल्यान म्हणजे ज्याच्या घरान आमी हरिपाठ करता त्यांच्या कडल्यान पॉझिटिव्ह हे येता भाई माऊली हरिपाठ बरो जालो हा, सगळ्यांक शेजाऱ्यांक पासून आवडलो. म्हणजे हे लोकांक जागृती लोक जागृती जी आमची आहा गोंयान ती हळू जाता. म्हणजे एका व्यक्तीक जेन्ना तो हरिपाठ जाता तेन्ना शेजार बाजारी सगळे लोक ऍक्टिव्ह जातात. आपले कितें हरिपाठ म्हणजे तेंचे ते मागीर नेटान कॉन्टॅक्ट करतात तुका म्हणटा आपल्या घरांनी बीन एक हरिपाठ करा तुम्ही, तुमकां रिक्वेस्ट करा येयात आणि व्हडा उमेदीन तो करतात. आणि हरिपाठाचे कशें आहा खबर आहा, आयज जर आमी आमचे जे केळबाई सातेरी वारकरी मंडळ आहा आमचे आता ह्या आषाढीक येवनसून आयज मेरेन जवळजवळ 40-45 हरिपाठ झाले सबंद गोंयान. पालया म्हण, दोडामार्ग म्हण, भेटशी म्हण, कळण्या म्हण, इवन बोड्ड्या, बिचोले, आमच्या शिरगांवा म्हणजे म्हापसा, पेडण्या ह्या सगळ्या कडेन आमचे हरिपाठ जाल्ले आसा. इवन वाळपय सुद्धा जाल्लो आसा. म्हणजे
ते हरिपाठ आमचे कशे आसा, इवन आमचे आता ते वारकरी आसा कामांक सुद्धा जरी असले जाल्यार कामांसून सुटोन ते अर्दे वर मातशे सांगोन हय. ते हरिपाठाक त्या हरिपाठाक खंयसरूय असो तो हय. हजर असतात. हय. म्हणजे ह्या हरिपाठाचे जे कितें महत्व आसा पळय हे आमच्या वारकऱ्यांक कळलें आसा. केन्ना कोण हांव म्हणिना ते आयज आपल्याक घेवप प्रॉब्लेम आपूण आयज दिवंक शकना ना, ना. तेंच्या मना पासून नेटान हा. उमेदीन ते ना, ना, येतले ना, ना. हय, खंयसरूय असले ते हा. उपस्थित जातले जाय. हरिपाठ आणि आमी आता पयली एक सादी रिक्षा घेवन वयताले म्हणजे टेम्पो. हा हा आयज आमकां 50 सीटर बस पावना. हा प्लस लोक आपले 4 व्हिलरी हय. घेवन येता. म्हणजे इतली जागृती जाल्या हरिपाठाची म्हणजे लोकांक इतले मनांक हे जाल्ले आसा. आणि कशी गोष्ट अनुभव येयल्या शिवाय कोणी आता तुमकां जर आपयले तुमी एका हरिपाठाक येऊ शकता, दुसऱ्या हरिपाठाक येऊ शकना. पण जेन्ना एका हरिपाठाक तुम्ही येतात तेन्ना तुमकां ते मन खाता की खंय आनीक दुसरे दिसा खंय आहा रे हरिपाठ म्हळ्यार तुम्ही विचारतात आनी तुम्ही त्या हरिपाठाक येतात. ह्या हरिपाठाचे मेन महत्व. हांव तुमकां धन्यवाद म्हणटा थँक्यू म्हाका आज वेळ दिल्या बद्दल. ओके सो तुमकां नमस्कार करता. सो तुमकांय बी नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ काढून तुमकां आता आनी हा. हरिपाठ आशिल्लो तो वेळ काढून तुम्ही म्हाका टायम दिवन एक थोडो वेळ दिलो त्या बद्दल तुमकां धन्यवाद म्हणटा. तशेंच Thank you. तशेंच रामकृष्ण. तुमकांय बी आमी आमचे केळबाई सातेरी वारकरी मंडळातर्फे धन्यवाद दिता धन्यवाद. की तुम्ही वेळाक वेळ काढून हे खरी गोष्ट आसा. आणि ऍडव्हर्टायजी बी काय तुम्ही हे आध्यात्मिकाचे लोकां मेरेन पावयतात. हय, खरोखरच हय. तुम्ही पुण्यवान आसात. पुण्य. आणि आणि अशीच भरभराट जाव. तुमची जी इच्छा आसा आकांक्षा आहा हय, जे ती पूर्ण ह्या करची. आध्यात्मिकाचे जावं हरिपाठा बद्दल जे तुमकां जे हे आसा पळय ती आता तुमची आज निर्माण झाली आज पूर्ण पूर्ण जावची. जावची. आणि वारकऱ्यांचो हो जो हरिपाठ आसा तो हरिपाठा बद्दल तुम्ही जे लोकांक प्रोत्साहित करतात खरेंच बरी गोष्ट आसा. हांव तुमकां धन्यवाद म्हणटा. धन्यवाद. राम.